तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। जसं की तुम्ही कालच्या किंवा आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण आपल्या मामींबरोबर जे 3.5 शक्तिपीठ आहेत त्यापैकी जे अडीच आपण म्हणू शकतो, म्हणजे माहूरगडची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी देवी आणि कोल्हापूरची आपली महालक्ष्मी, तर हे 3 जी शक्तिपीठ आहेत तर ती कव्हर करण्यासाठी बाहेर पडलेलो आहे। माझ्याबरोबर संजना, प्रथम आणि ज्ञाना नाही आहे, त्यामुळे मागचा जो ब्लॉग होता प्रवासाची सुरुवात आपला तो थोडासा बोरिंग वाटला असेल। कारण आजचा जो ब्लॉग आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण ऑलरेडी नाशिकची वणीची जी सप्तशृंगीची जी देवीचा ब्लॉग आहे तो ऑलरेडी केलेला आहे मागल्या वर्षी। या ठिकाणी मी प्रथम आलेलो आहे। ह्या ठिकाणची संपूर्ण माहिती, 3.5 शक्तिपीठ म्हणजे काय, 3.5 शक्तिपीठांपैकी ह्या रेणुका मातेचं महत्त्व काय, रेणुका मातेची कथा काय, ही सगळी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे। बनून राहा या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अगदी निसर्गरम्य ठिकाणी डोंगरावर वसलेलं ते गाव म्हणजे माहूर। आणि माहूरमध्ये ज्यावेळेला तुम्ही पोहोचता बाय मीन्स म्हणजे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने या किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीने या, माहूर हे पठारावर वसलेलं गाव आहे। म्हणजे ज्यावेळेला तुम्ही माहूरमध्ये एंटर करता तर तुम्ही ऍक्च्युली डोंगरावर चढता आणि डोंगरावर चढल्यानंतर तुम्हाला एक मोठं गाव दिसतं आणि त्या गावात चढल्या तुम्हाला अजून एक मोठा डोंगर दिसतो त्या गावालाच लागून असलेला, तो म्हणजे आपला माहूरगड। आणि या माहूरगडावर 3 महत्त्वाची देवाची स्थान आहेत। एक म्हणजे आपले 3.5 शक्तिपीठापैकी एक रेणुका मातेचं जे आपलं मंदिर आहे तर तेही तुम्हाला इथं भेटेल। त्यानंतर तुम्हाला दत्ताचं स्थान मिळणार आहे आणि अनुसया देवी दत्ताच्या ज्या आई आहेत तर त्यांचंही स्थान तुम्हाला इथं मिळणार आहे। तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे। वर येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इझी साधन जे इथं वाहन मिळतं ते म्हणजे या रिक्षा। तर ह्या रिक्षा अगदी 20-20 रुपये घेऊन तुम्हाला वरपर्यंत आणून सोडतात। तुम्ही प्रायव्हेटमध्ये सुद्धा रिक्षा करू शकता। म्हणजे आम्ही सकाळी ज्यावेळेला पहिल्यांदा फिरायला आलेलो तर अराउंड 600 रुपयामध्ये तुम्हाला ह्या रिक्षा इथंपर्यंत आणून सोडतात। तर हे बेटर मीन्स आहे। आणि बघू शकताय पूर्ण डोंगरावर हा देवस्थान आहे आणि पाठीमागे जे इथं तुम्हाला दिसतंय जरा धुकं आहे, आपण हिवाळ्यात आलेलो आहे। मी ॲक्च्युली सकाळी सुद्धा शूटिंग न करण्याचं कारण हेच होतं की खूप धुकं आहे आणि धुक्यामध्ये सगळं दिसत नाही आहे आपल्याला। तर पाठीमागे जे आहे ते संपूर्ण पठारावर वसलेलं आपल्याला माहूर दिसतं। आणि देन ह्या अशा स्टिफ वळणाच्या आपण म्हणतो ना की अगदी तीव्र वळण आणि अगदी तीव्र उतारानं वर आपल्याला गाडी मारता यावी लागते। अगेन नवीन ड्रायव्हरसाठी टिप्स असेल तर इथून वर आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला जे लागतं ते आपल्या रेणुका मातेचं मंदिर। आणि आपल्याला गाड्या पूर्ण इथंपर्यंत आणता येतात। अगेन पार्किंग, प्रायव्हेट पार्किंग आहे प्रत्येक दुकानदाराचं, तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही ते ठरवू शकता। चला आपण इथं आलो आहे आणि आपल्याला आता जायचं आहे वर रेणुका मातेचं मंदिर बघायचं आहे। रेणुका मातेची इथली जी काही कथा आहे, आध्यात्मिक कथा असेल किंवा इथली जी काही कथा असतील, आख्यायिका असतील, त्या ऐकायच्या आहेत। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। मित्रांनो, 3.5 शक्तिपीठ हे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचं आध्यात्मिक एक आपण म्हणतो ना की ग्रुप ऑफ टुरिझम आहे की 3.5 शक्तिपीठ ही लोकांनी करावी ॲटलिस्ट महाराष्ट्रातली। संपूर्ण भारतात खूप जास्त शक्तिपीठ आणि प्रत्येक शक्तिपीठाचं काही ना काही तर महत्त्व आहे। तसं ह्या शक्तिपीठाचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। 3.5 शक्तिपीठापैकी मूळ शक्तिपीठ असं या भागात आपल्या रेणुका देवीचं जे माहूरगडावरचं स्थान आहे याला म्हणलं जातं। सुहासिनीसाठी खूप महत्त्वाचं, कारण आपल्या ज्या रेणुका देवी होत्या जी मी पुढं तुम्हाला आख्यायिका सांगणार आहे, तर त्या सती गेलेल्या, जे जमदाग्नी होते त्यांची जी चिता होती तर त्या चिता अग्नीमध्ये त्या पूर्णपणे सती गेलेल्या आणि त्यामुळं सुहासिनींसाठी अतिशय महत्त्वाचं हे ठिकाण आहे। आपण ज्या वेळेला मंदिरासाठी येण्यासाठी वर येतो, वर आल्यानंतर ज्या वेळेला हे वर जाण्याचा आपल्याला रस्ता लागतो तर ह्या ठिकाणी खूप सारी प्रसादाची देवीला ज्या गोष्टी अर्पण करायच्या त्या सर्वाची दुकानं इथं तुम्हाला दिसून येतात। आपण काय करूया की वर जाताना ह्या देवीला जे काही मानाचं सर्व लिहावं लागतं त्याची माहिती थोडीशी आपण घेऊया। चला। तर इथं श्री पूजा भांडार म्हणून एक दुकान आहे। आपल्याला इथं दादा आहेत। दादा तुमचं नाव काय? विष्णू कांबळे। विष्णू कांबळे दादा आहेत। तर आपण विष्णू कांबळे दादाकडून माहिती घेऊया की देवीला काय काय वर ताटातून न्यावं लागतं, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व काय। दादा, देवीला ताटातून काय काय न्यावं लागतं? नऊवार साडी लागते, ओटी लागते। थोडेसे अगेन आपल्याबरोबर कॅमेरामॅन नवीन आहेत त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा।
या पुढे दादा. हे साडी आणि ओटी असते. हां खण, बांगड्या, हळदी कुंकू, प्रसाद, तांदूळ हे सर्व काही ओटीचे असते. आणि आईचा शृंगार सुद्धा इथं दिलाय बघा. थोडंसं पुढे येऊन हां तर हे आईचे डोळे आहेत ना. हो. आणि हे काय आहे इथं पाय वगैरे दिसत आहेत. हात पाय कान डोळे हे सगळं आहे बघा. नथनी आहे, मंगळसूत्र आहे आणि जोडव्या. तर हे जसं मी अगेन म्हणतोय सुहासिनीचं लेणं जे म्हणतात तर हे सगळं तुम्हाला त्या गोष्टी दर्शवणाऱ्या गोष्टी आपल्याला वर जाताना इथून घेऊन जायच्यात. साधारण याचा दर काय पडतो दादा? जसं घेतलं तसं रेंजमध्ये समजा. हां तरी एक साधारण 1,500 1000च्या आसपास. 400-500 रुपये. ठीक आहे चला आपण पुढे जाऊया. विडा राहिला. अगेन खूप महत्त्वाच्या दुसऱ्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टींपैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर इथं आल्यानंतर आपल्याला देवीसाठी काय करावं लागतं? तांबूस. विडा असते. हां तर तांबूळ काय म्हणतात? हां आपण विडा. दादांना विचारूया. विडा असते तांबूल. मेन तर प्रसाद याचं आहे काय तर करतात आपल्याला ऍक्च्युली तुम्ही सांगू शकता? देवीच्या मुखात ठेवून अर्धा प्रसाद तुम्हाला परत देतात. हां तर हे काय करतात मित्रांनो, हे वर गेल्यानंतर हे जे काय याच्यात कात आणि सुपारी असते ना. मसाला कात आणि सुपारी असते आणि पानं असतात आणि याची संख्या असते ना 50, 51, 100, 51, 101, 1100 पानापर्यंत. 1100 पानांचा सुद्धा विडा लोक नवस बोलल्यागत बोलतात ना. आणि त्या नवस पूर्ण झाल्यानंतर तो विडा इथं प्रसाद देवीला अर्पण करतात. वर गेल्यानंतर तिथं कुटणारे लोक असतात, गोंधळी लोक असतात. गोंधळी लोक. तर ते लोक ते आपल्याकडनं घेतात, ते कुटून देतात, एका पिशवीत भरून देतात आणि त्यातला अर्धा देवीपाशी ठेवला जातो आणि अर्धा आपल्याला प्रसाद म्हणून पाठीमागे दिला जातो. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळे प्रसाद असतात प्रत्येक देवस्थानाचे. ह्या देवस्थानाचा प्रसाद म्हणजे हा तांबूल. तर हे तांबूळ किंवा पानाचा विडा हे लक्षात ठेवा मित्रांनो. वर आल्यानंतर तुम्हाला साडी चोळी जे काय आहे ते हे सगळं घ्यायचं आहे, नारळ वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं घ्यायचं आहे पानाचा विडा. तुम्ही 51 पानाचा घेऊ शकता, 100 पानाचा घेऊ शकता, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता. त्याला आपण वर जाऊ मित्रांनो. वर जाताना सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला लक्ष वेधून घेतं त्या म्हणजे पायऱ्या. तर इथं अराऊंड 150च्या आसपास पायऱ्या आहेत आणि थोड्याशा खड्या पायऱ्या आहेत. आणि त्या जर तुमच्याबरोबर जर वयोवृद्ध लोक असतील, ज्यांना गुडघ्याचा त्रास वगैरे लोक आहेत, तर अशी लोक असतील तर त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, कारण इथं आपल्याला वर जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं याला काय म्हणतात दादा? डोली, आराम खुर्ची. इथलं तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला? आराम खुर्ची, डोली म्हणतात. तर या डोलीला तुम्ही किती चार्जेस घेता? 1200 रुपये. बघा इथे मित्रांनो 1200 रुपयेमध्ये तुम्हाला ते 250 पायऱ्या वर उतरून चढून नेणार आहेत आणि परत उतरूनही आणणार आहेत. गडबड करता काय तुम्ही वर गेल्यानंतर? नाही ना. तर गडबड वगैरे करत नाही, टेन्शन घेऊ नका. जर तुमच्याबरोबर वयोवृद्ध लोक वगैरे असतील तर त्यांच्यासाठी इथं सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बिंदास्त या मित्रांनो. जशी 1200 रुपयाची डोली आहे तशीच इथं 600 रुपयाची सुद्धा डोली आहे. म्हणजे काही लोकांना 1200 रुपये जास्त वाटत असतील तर 600 रुपयाचं याला काय म्हणतात दादा? याला झुल्ला म्हणतात. याला टेका वगैरे काही नसतो. हां. याला 2 दोऱ्या धरून पैसा लागते. याला 2 माणसं नेतात आणि जे 1200 वाली म्हणाले की नाही तुम्ही, त्याला 4 माणसं नेतात. तिला टेका वगैरे सर्व राहते सगळं असतं. आणि याच्यात बसणं लोकांच्या मनात साहजिक येणार की झुला आहे, याच्यात बसणं सेफ आहे का? हो, शेप आहे असतो म्हणजे पूर्ण कम्फर्टेबली पूर्ण कम्प्लीट. तिला काय धक्का लागत मित्रांनो खूप वर्षापासून, अनेक वर्षापासून माझ्या मते पहिली दुसरी पिढी यांची, जुन्या पिढ्या तिसरी पिढी यांची काम करते. त्यामुळे भीती वाटून घेऊ नका. जर बजेट जर तुमचं टाईट असेल तर या झुल्यातूनही तुम्ही वर जाऊ शकता. मित्रांनो इथं आल्यानंतर जर तुम्ही डोलीतून जाणार नसाल, जर तुम्ही झुल्यातून जाणार नसाल तर ऑब्व्हियसली तुम्ही पायऱ्या चढून जाणार असाल. आणि पायऱ्या चढण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही प्रथम सुरुवात करता तुम्हाला सगळ्यात आधी इथं काय दिसतं की प्रत्येक पायरीला हळदी कुंकू वगैरे लावलेलं दिसतंय बघा, किंवा प्रत्येक पायरीवर कापूर लावलेला सुद्धा दिसतोय. तर इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे, जे काही आपण नवस बोलतो, ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्यानुसार प्रत्येकजण ठरवतं की मी चढताना आयदर प्रत्येक पायरीला हळदी कुंकू लावून चढेल, प्रत्येक पायरीवर कापूर जाळत चढेन. काही लोक म्हणतात की प्रत्येक पायरीवर मी नारळ फोडत सुद्धा चढेन. आणि अशी सुद्धा लोक आहेत की 250 पायऱ्यांवर 250 नारळ फोडून वर चढणारी लोक आहेत. नववधू जर असल्या तर काही जे नवीन कपल असतात तर आपल्या नववधूला उचलून पायऱ्या चढतात, वेगवेगळ्या प्रकारे चढतात. अशीच प्रथा आपण तिरुपतीला सुद्धा बघितलेली की तिरुपतीला जे चालत जातात तर ते प्रत्येक पायरीला हे करत हळदी कुंकू लावून वगैरे जात असतात आपल्याप्रमाणे. चला आपण जाऊया वर चालत आणि वर मंदिराची माहिती, आख्यायिका आणि सोयीसुविधा यांची माहिती घेऊ. चला.
250 पायऱ्या चढून तुम्ही वर येता आणि ज्या वेळेला देवीच्या जे काही प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आत येता, अगदी मन अक्षरशः फ्रेश होऊन जातं. ज्या काही 250 पायऱ्या वगैरे तुम्ही चढल्यात तर त्याचा जो काही त्राण आलेला तोही सगळा निघून जातो, कारण आपण देवीच्या सानिध्यात आलेलो असतो. देवी म्हणजे शक्ती, लक्षात घ्या. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवीचं स्थान हे शक्तीच आहे. आपण म्हणतो ना की सृष्टीची निर्मिती कशापासून झाली, तर ती एका अगम्य शक्तीपासून झाली आणि ती शक्ती म्हणजेच ही देवी. त्या देवीच ह्या सर्व आपल्या ज्या काही देवी आहेत त्या शक्तीचंच कुठलं ना कुठलं तर प्रतीक आहे आणि त्यामुळे कुठल्याही शक्तीपीठाला जावा, कुठल्याही देवीच्या स्थानाला तुम्ही जावा, तुम्हाला ती एनर्जी फील झाल्याशिवाय हे होणार नाही आणि तीच एनर्जी मी इथं फील करू शकतोय. वातावरण अतिशय आल्हाददायक, मस्त हिवाळ्याचं वातावरण आहे. अगेन खरं या वातावरणातील गारवा माझ्या मते नेहमीच असं राहणार आहे, कारण आपण अक्षरशः शिखरावर आहे, डोंगराच्या अगदी वर टॉपवर आहे आणि त्या टॉपवर असलेल्या डोंगराचं वारं आणि इथलं वातावरण या सगळ्याचा अफेक्ट होतोय. मी तुम्हाला थोडे मंदिराचे ग्लिम्स दाखवतो, चला. मंदिरात आत आल्या तुम्हाला इथं जी आहे ते दर्शन रांग दिसते. आत्ता गर्दी कमी आहे त्यामुळे ही काही भरलेली नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या माझ्या मते उत्तर साईडला एक प्रवेशद्वार दिसते. त्या प्रवेशद्वारातून सगळे भाविक आत जात आहेत. आपण तिथनं आत जाऊन दर्शन घेऊन येऊया. खरं ही इतकी छोटीशी दर्शन रांग आहे, खाली थोडीशी गर्दी मॅनेज होत असेल किंवा ह्या दर्शन रांगेचा जो काही पसार आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की अगदी खूप गर्दीच्या वेळेसुद्धा इथं इतका जास्त रश नसणार आहे, कारण दर्शन रांगेने एवढीशीच ठेवलेलं आहे. याचा अर्थ एवढंच वेटिंग दरवेळेला असेल असं आपण ॲझ्युम करूया. आत आल्यानंतर अजून एक आपल्याला जे खाली आपण बघितलेलं की पानाचा विडा जो काही आपल्याला देवीच्या प्रसादासाठी घ्यावा लागतो, तर तो कुटत असताना आपल्याला इथं लोक दिसत आहेत, तर आपण त्याचीही थोडीशी माहिती इथं घ्यायची. तर दादा हे तुम्ही काय करताय आता? हा रेणुका मातेचा मुख्य प्रसाद तांबूल. याचं महत्त्व काय आहे? आपण कसं जेवण झाल्यानंतर सोप सुपारी वगैरे खातो मुखशुद्धीसाठी, तसं रेणुका मातेला पुरणपोळीच्या नैवेद्यानंतर तांबूल हा मुखशुद्धीसाठी पहिल्यापासून वापरतात. जेवढी मी माहिती खाली घेतली तर इथं सगळ्यात जास्त महत्त्व कशाचं आहे तर ह्या तांबूलाचं आहे असं प्रत्येक जण म्हणतो. बरोबर आहे. तांबूलाचं महत्त्व म्हणजे गणपतीला मोदक, बालाजीला लाडू, तसंच हा रेणुका मातेला तांबूल हा मुख्य प्रसाद म्हणून मानला जातो. तर हे इथं लोक जे घेतात हा. ते अराउंड 51, 101 किंवा ह्या अशा प्रमाणात पानाचा विडा घेऊन येतात हा. आणि ते तुमच्याकडे देतात. तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही काय काय करता त्याचं? आम्ही त्यांना कुठलेला तयार देतो. कोणी खालनं आणतात पानं किंवा कोणी आमच्याकडनं तयार पण घेतात. वर आपल्याकडे तयार पण मिळतो तांबूल. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय घालता? सोप सुपारी लवंग विलायची चमन जष्टमा जायफळ जायपत्री ओवा धनिया डाळ असे 13 साहित्य राहतात. त्याला त्रिगुणीय विडा म्हणतात. तर हे सगळं बारीक केल्यानंतर तुम्ही लोकांना ते देता आणि हा. लोक मंदिरात घेऊन जातात. हो आणि मंदिरात घेऊन गेल्यानंतर ते देवीला त्याचा निवेद दाखवला जातो. बरोबर. आणि त्यातला अर्धा विडा पाठीमागे दिला पाठीमागे जातो. दिला बरोबर बरोबर. ना? त्या अर्ध्या दिलेल्या विड्याचं काय करावं? आपण प्रसाद म्हणून खायचा, सर्वांना वाटायचा तो प्रसाद. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठला ना कुठला प्रसाद विशेष असतो. हा. तसं माहूरगडच्या तांबूल. मातेचा प्रसाद हा तांबूल. हा. आणि इथून जो तुम्हाला अर्धा विडा पाठीमागे दिला जातो हो. तो अर्धा विडा तुम्ही तुमच्या घरातल्यांना, तुमच्या आप्तसख्यांना प्रसाद म्हणून वाटावा. बरोबर बरोबर. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. आपलं दर्शन खूप छान झालं. मंदिर जे आहे ते यादवकालीन दिसते आपल्याला, पूर्ण काळ्या दगडात बांधलेलं दिसतंय. आत एक सभा मंडप आहे, खूप छोटा आहे, अराउंड एक 15 बाय 15चा असेल असं आपण म्हणूया. आणि त्याच्या आत गाभारा आहे. गाभारा सुद्धा खूप छोटा आहे आणि गाभाऱ्याचं जे काही प्रवेशद्वार आहे तेही छोटं आहे हाईटला. त्यामुळं देवीचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर थोडंसं वाकून घ्यावं लागतं.
आज देवीची मूर्ती खूप प्रचंड आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. आख्यायिकेनुसार जी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, देवी ही फक्त अर्धी आपल्याला दिसते. त्यातील जे देवीचं डोकं आहे ते अराउंड माझ्या मते 5 फुटाच्या आसपास आहे आणि 4 फूट रुंद आहे. खरं दिसताना खूप सुंदर दिसते. देवीचं संपूर्ण वर चढून आलेलं, इतक्या लांबून जर तुम्ही आला असाल तर त्या एका देवीच्या दर्शनानं तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. देवीचा जो देवळाचा वरचा परिसर आहे तो अतिशय प्रचंड आहे असं म्हणता येणार नाही. खरं अगदी कितीही गर्दी आली तरी चांगल्या प्रकारे हा मॅनेज होऊ शकतो असं आहे. खूप छान परिसर आहे मित्रांनो. देवीच्या मंदिराचं दर्शन घेऊन ज्यावेळेला तुम्ही बाहेर येता डाव्या साईडनं, त्यावेळेला कार्यालय आहे मंदिराचं आणि त्याच्याच बाजूला महालक्ष्मीचं मंदिर आणि भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर गणपती मारुतीचं मंदिर असं एक आहे आणि तिथं जमदग्नी ऋषींचं मंदिर आहे. आणि डाव्या साईडला थोडंसं तुम्ही जर पुढे गेला तर तिथनं तुम्हाला परशुरामाचं जे मंदिर आहे तर तिथं जाण्यासाठी तो रस्ता मिळेल. वर आल्यानंतर दर्शन घ्या, थोडंसं या आल्हाददायक हवेचा, आल्हाददायक वातावरणाचा, डोंगराच्या वरचा शिखराचा थोडासा अनुभव घ्या आणि देन आफ्टर परशुरामाचं मंदिर बघण्यासाठी खाली जावा. मित्रांनो, परशुराम मंदिराला जाण्यासाठी तुम्हाला रेणुका मातेच्या मंदिरापासून डाव्या साईडला 150 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. मंदिराचा परिसर हा नीटनेटका आहे. मंदिर अगदी छोटंसंच आहे पण छान आहे. मंदिराच्या समोर बसण्यासाठी शेड उभारलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला एक जुना कुंड दिसतो. त्या कुंडात थोडंसंच पाणी होतं. मंदिराच्या पुढील बाजूला डाव्या हाताला आपण मनात इच्छा धरून दगडावर हात ठेवायचा असतो. तो दगड आम्हाला दिसला. आमच्या मामींनी त्या दगडावर हात ठेवून काही इच्छा व्यक्त केल्या. दगड थोडासा हलला. मंदिराला जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्या उतराव्या लागतात. तसंच जर परत आणि तुम्हाला वर रेणुका मातेच्या मंदिराला जायचं असेल तर त्याच पायऱ्या चढून जावं लागतं. त्यामुळं खाली जाताना वयोवृद्ध लोकांनी थोडासा विचार करावा. आत्ता माहूरगड देवस्थान, रेणुका देवस्थान जे आहे तर त्याचे जे मुख्य विश्वस्त आणि मुख्य पुजारी, त्यांना सगळे काका म्हणतात, तर आपण ही काका म्हणूया. तर काका आहेत आणि काका आपल्याला इथं होणाऱ्या सर्व उत्सव, इथली संपूर्ण आख्यायिका, इथं जे देवस्थान समितीतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सर्व सुविधा यांची एक ऑफिशियल माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. काका, आपली जी ही माहूरगडाची जी रेणुका माता आहे तर तिची आख्यायिका काय आहे? या ठिकाणी 3.5 शक्तिपीठापैकी मूळ पीठ म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड. जगन्माता रेणुका या ठिकाणी विराजमान आहे. भगवान परशुरामांची माता, जमदग्नी ऋषींची पत्नी. त्यांचा मूळ आश्रम चित्रकूट पर्वतामध्ये होता. या ठिकाणी आश्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंद्राणी यांना कामधेनू नावाची एक गाय आणि त्या गायीला जे मागितलं ते मिळायचं म्हणून कामधेनू असं. ही कामधेनू यांच्याकडे असताना तेथील राजाला ही बातमी समजली. तेथील राजा सहस्रार आणि त्यांना असं वाटलं की ही जी गाय आहे ही आश्रमामध्ये असल्यापेक्षा आपल्याकडे जर असेल तर आपण प्रजेचे दुःख दूर करू. त्या माध्यमातून राजाची इच्छा चांगली होती. राजाला वाटलं की आपण आता हे ऋषींकडे याबद्दल मागणी केली पाहिजे. एक दिवस राजा आपल्या सैन्यासह जात असताना ऋषीचा आश्रम लागला आणि त्यांना त्या कामधेनूची आठवण झाली आणि राजे तिथे गेले. गेल्यानंतर त्यांनी ऋषींना सांगितलं की आमचं हे एवढं सैन्य आहे, यांना भोजन पाहिजे आहे, कृपया आपण व्यवस्था करा. राजाला माहित होतं की यांच्याकडे कामधेनू आहे आणि त्या मागितलं ते मिळेल, पण आपण परीक्षा बघावी. म्हणून राजाने अशी मागणी ऋषींकडे केली. त्यानंतर ऋषींनी सांगितले की काही हरकत नाही राजे, आपण नदीवर स्नान वगैरे करून या, तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो. राजे नदीवरून स्नान वगैरे करून आले तर बघतात तर काय, सगळ्या सैन्यासाठी सुग्रास असं भोजन त्या ठिकाणी तयार होतं. सगळ्यांनी भोजन त्या ठिकाणी केलं आणि मग राजा उठून ऋषींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं ऋषींना की ऋषींनी, मला ही आपल्याकडे असलेली कामधेनू ही मला पाहिजे आहे. ऋषींनी त्यांना सांगितलं की ही काही माझी नाहीये, मला इंद्राने दिलेली. आपल्याला जर हवी असेल तर आपण इंद्राला मागू शकतो. राजाला वाटलं की ऋषी टाळाटाळ करताय. त्यांनी सांगितलं की आपण जर नाही दिली तर आम्ही हिला जबरदस्ती घेऊन जाऊ, पण आम्ही आमच्या राज्यामध्ये हिला घेऊन जाणार हे निश्चित आहे. त्यावेळेस ऋषींना असं वाटलं की इथे जर राजाने काही त्रास दिला, त्याची काही राजाची राजेगिरी दाखवली तर सगळं अवघड होईल. सगळा आश्रम इथे आपला आहे. ऋषींनी सांगितलं की आपण इंद्राकडे जा
आणि त्यांनी जर दिली तर माझी कुठल्याही प्रकारची हरकत या गोष्टीला असणार नाही. राजाचा क्रोध हळूहळू वाढत होता आणि या ठिकाणी राजा क्रोधित झाला आणि त्याने सांगितलं की नाही, आता आम्ही हिला जबरदस्ती घेऊन जाणारच. ज्यावेळेस गायीवर जबरदस्ती करण्यात आली, गाय अदृश्य होऊन इंद्राकडे परत चालली गेली. राजाला असं वाटलं की ऋषींनीच काहीतरी करून गायीला गुप्त केला आहे. राजा जास्त क्रोधित झाला आणि त्याने ऋषींवर आक्रमण करून आश्रमाचा पूर्ण आश्रम उद्ध्वस्त केला. ऋषी त्या ठिकाणी गतप्राण झाले आणि रेणुका माता त्या ठिकाणी होत्या, त्यांच्यावर पण बरेच वार झाले. अशा वेळेस भगवान परशुराम त्या ठिकाणी नव्हते आणि मग राजा तिथून रागारागाने निघून गेला. ज्यावेळेस भगवान परशुराम तिथे आले आणि आश्रमाची सगळी दुर्दशा बघितली, त्यावेळेस ते पण फार क्रोधित झाले आणि जो दिसेल त्याचा संहार करत सुटले. राजाचं सैन्य जे काही होतं ते पण यांनी नष्ट केलं आणि त्याच्यानंतर जे कोणी दिसतील त्याला संहार करून त्याला नष्ट करणं एवढंच काम त्यांनी हातात ठेवलं. यावेळेस देवादिकांना काळजी पडली की ज्या कार्यासाठी भगवान परशुरामांचा अवतार या भूमीवर झाला आहे ते कार्य बाजूला राहून यांच्याकडून असं जर विध्वंस जर होत गेला तर या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होईल, सगळी पृथ्वी नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून देवानी सांगितलं की पहिल्यांदा तुझं जे आईवडिलाप्रती कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर आणि त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू कर. अशा पद्धतीत सांगितल्यामुळे भगवान परशुराम बाणावर आले आणि त्यांना सांगितलं गेलं की जिथे कोरी भूमी आहे तिथे तू यांना घेऊन जा, तिथे तुला दत्तात्रय ऋषी भेटतील आणि पुढचं सगळं मार्गदर्शन ते करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तू बाकी सगळे विधी करशील. अशा पद्धतीने भगवान परशुराम, रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी या दोघांनाही घेऊन तिथून निघाले. या ठिकाणी आल्यानंतर भगवान दत्तात्रयांची त्यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की कोरी भूमी हीच आहे, तर या ठिकाणी तू मातेचे पित्याचे अग्निसंस्कार कर. तर त्यावेळेस भगवान परशुरामांनी मातृतीर्थ नामक कुंडाची निर्मिती करून त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींना स्नान घातलं गेलं आणि जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार त्या ठिकाणी केले गेले. त्यामध्ये रेणुका माता सती गेल्या. रेणुका माता सती गेल्या यामागचं एक कारण फार मोठं वेगळं आहे. रेणुका माता ही कोण्या आईच्या पोटी जन्मलेली नव्हती. ही रेणुराजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून प्रगट झालेली ती शक्ती होती. त्यामुळे परत अग्नितत्वात विलीन होण्यासाठी हे स्थान निवडलं गेलं आणि रेणुका माता अग्नितत्वात विलीन झाली. आई पण नाही आणि वडील पण नाही अशी अवस्था झालेली भगवान परशुराम यांना फार दुःख झाले आणि ते मातृतीर्थावरच दुःख करत बसले. त्यानंतर भगवान दत्तात्रयांनी सांगितलं की तू दुःख करू नकोस, तू माझ्यासोबत चल, मी तुला आईचं दर्शन घडवतो, परंतु तू मागे वळून बघू नकोस. पश्चिम आता ज्या ठिकाणी आपण आहोत याच्या पश्चिमेला मातृतीर्थ आहे आणि पूर्वेला दत्तात्रयांचा आश्रम आहे. या ठिकाणावरून जात असताना भूमीतून एक प्रचंड मोठा आवाज झाला त्या पर्वतामधून आणि त्यावेळेस भगवान परशुरामांनी नकळत मागे वळून बघितलं आणि त्यावेळेस त्यांना फक्त मातेचं दर्शन मुखाएवढं झालं आणि त्यावेळेस पासून इथे मातेचा फक्त मुखवटाच आहे. आजही सुद्धा ती अनेक भाविक भक्तांच्या, आपल्या पुत्रांच्या गरजा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी विराजमान आहे. तिचा आशीर्वाद निश्चितच आपल्या सर्वांना मिळेल. आई जगदंबेला मी प्रार्थना करतो की आपण सर्वांनी मातेच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा अवश्य लाभ घ्यावा. या ठिकाणी विश्वस्त मंडळ आहे. विश्वस्त मंडळामध्ये मी तुला विश्वस्त आहे. त्या ठिकाणी भाविक भक्तांसाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे येणाऱ्या वयस्कर भाविकांसाठी खाली डोलीची व्यवस्था आहे. ज्यांना पायऱ्या चढून येता येत नाही त्यांच्यासाठी डोली आहे. लवकरच म्हणजे साधारण 1 वर्षामध्ये लिफ्ट आणि स्कायवॉक होते आहे. त्यावेळेस आपल्याला खूप विनासाज दर्शनाचा लाभ वयस्कर लोकांना सुद्धा मिळू शकेल. ते सुद्धा यापासून वंचित राहणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. दर पौर्णिमेला इथे होम हवन यज्ञविधी होत असतो. पौर्णिमा उत्सव असतो, त्यामध्ये अन्नदान असतं सगळ्या भाविक भक्तांसाठी. सगळ्यात महत्वाचा इथला उत्सव म्हणजे नवरात्र महोत्सव. या ठिकाणी 2 नवरात्र केलं जातं. एक चैत्र नवरात्र असतं, ते चैत्र महिन्यापासून सुरू होतं आणि रामनवमी पर्यंत ते चालतं. त्यानंतर अश्विन नवरात्र ही जे आपण आताच काही दिवसापूर्वी झालेला आहे. अश्विन नवरात्राचा उत्सव फार मोठा असतो. अश्विन नवरात्रामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संस्थांकडून आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे
अनेक भाविक भक्त आपली गायन सेवा सादर करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावतात. अनेक नामवंत कलावंतांनी या ठिकाणी आतापर्यंत आपली हजेरी लावलेली आहे. पंडित भीमसेनजी जोशींचं सुद्धा या ठिकाणी गायन झालेलं आहे. अनुराधा पौडवाल, अजित कडकडे असे अनेक नामवंत कलावंत आपली हजेरी या ठिकाणी लावतात आणि आपली सेवा जी आहे ती मातेचरणी रुजू करत असतात. असा हा नवरात्र महोत्सवाचा कार्यक्रम विजयादशमीला जी भगवान परशुरामांची पालखी निघते त्या पालखीने समाप्त होतो आणि त्यानंतर येते ती कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता देवीची महाआरती केल्या जाते. आलेल्या सगळ्या भक्तांना दुग्धप्रसाद वाटप केला जातो आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी नवरात्र महोत्सवाची सांगता होते. वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी लोक भाविक भक्त येत असतात. जवळच असलेला आंध्र प्रदेश, पूर्वी हा सुद्धा भाग, हा जो माहूर भाग आहे हा आंध्र प्रदेशचाच एक भाग होता. त्यामुळे आंध्र प्रदेश मधून कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा, छत्तीसगड अनेक भागातून म्हणजे अक्षरशः संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी, महाराष्ट्रातून तर भाविक भक्त येतातच, पण संपूर्ण भारतभरातून आणि आता तर भारताच्या बाहेरूनही सुद्धा अनेक भाविक भक्त या ठिकाणी येतात. मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात, आशीर्वाद घेतात आणि सुखाने घरी परततात. इथे जी आल्यानंतर जी ऊर्जा आणि जी शक्ती मिळते ती खरोखरच शक्तीपीठावर गेल्यानंतर जी मिळायला पाहिजे ती ऊर्जा शक्ती त्यांना मिळते आणि ती ऊर्जा शक्ती संपत आली की त्यांना परत दर्शनाची ओढ लागते आणि ते परत दर्शनासाठी येतात. असं हे कालचक्र अवघातपणे आजपर्यंत चालू आहे. आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबेचा खूप खूप आशीर्वाद. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब. मित्रांनो, काही भक्तांचे एक्सपिरियन्स आपण शेअर करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कुठून आलाय तुम्ही? बुलढाण्यावरून काय मोताळा तालुक्यातून सिंदखेड लपाली ओली गोलर या गावातून आम्ही आलेलो. ओके. तुम्ही काय म्हणजे इथला काय तुमचा एक्सपिरियन्स आहे? काय देवी महात्म्य, काय तुमचा एक्सपिरियन्स? देवीबद्दल खूप श्रद्धा आहे की आतापर्यंत काही इच्छाकांक्षा आम्ही आमच्या मनामध्ये घेऊन आलो. नक्कीच रेणुका माता ही आमच्या मनातील नक्कीच इच्छा पूर्ण करते. त्यांचा आम्हाला पूर्ण श्रद्धा आहे. ओके. आणि तुम्ही कसे येता इथे? इथे यायला ट्रॅव्हलिंगला वगैरे इझी आहे? इथं सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला मिळतात का? सर्व सुविधा आहे. रस्ता खूप छान आहे. याला पण सुविधा खूप चांगली आहे. रस्ता खूप छान आहे आणि सगळं व्यवस्थित वाटतं. वय आल्यानंतर वाटतं एकदम मनाला एकदम काहीतरी प्रसन्न वाटतं. इथं आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं एकदम. आणि देवस्थान कमिटी जी आहे त्यांना काही तुम्ही सजेशन देऊ शकता का? काही इथं सजेशन देऊ शकतो की आपण इथं पार्किंगची जी व्यवस्था आहे ती श्रद्धा म्हणजे जे आले भक्त आले त्यांना पार्किंग लावायला लावतात. परंतु जे प्रसाद घ्या, फुलमाळा घ्या, ह्या गोष्टी स्पेशल एक तर पार्किंगचे काही पैसे घ्यावे, 20 रुपये 10 रुपये घ्या असेल ते स्पेशल पार्किंगसाठी करावे. स्पेशल पार्किंग व्यवस्था करावी. म्हणजे इथं येऊन आम्हाला फक्त थांबले ते पुढे घ्यावी, नंतर 100-200 रुपयाचं सामान दिलं जातं. ते कुठेतरी बंद करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही वेगळा प्रसाद घ्यावा, वेगळी पार्किंगचे पैसे द्या असं सांगून त्यांनी करायला पाहिजे. हे आमचं एक सजेशन. ठीक आहे. तर या माध्यमातून देवस्थान कमिटीला सुद्धा आम्ही हा संदेश देऊ इच्छितो आणि खरोखर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. जगदंब 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 रेणुका माता की जय. तर मित्रांनो, माहूरगड खरोखर खूप छान ठिकाण आहे, खूप मस्त ठिकाण आहे. आता संध्याकाळ झाले आणि संपूर्ण ऍस्पेक्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ऑफिशियल अँगलनं व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला काकांनी खूप छान माहिती दिली. जे नवीन जनरेशनच्या मनात प्रश्न येऊ शकतात की रेणुका माता सती का गेली, नवीन जनरेशनला प्रश्न पडू शकतो ना, तर त्या प्रश्नांची उत्तरं इथं जे देवीला विड्याचा प्रसाद दाखवला जातो तो का दाखवला जातो, की जी माहिती इंटरनेटवर कुठेही अवेलेबल नाही ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली असेल तर संपूर्ण बघितला असेल तर, नसेल तर खरोखर रिवाइंड करून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की संपूर्ण व्हिडिओ पहा. वातावरण खूप आल्हाददायक झालेलं आहे. डोंगराच्या वर आपण तिकडे आपल्याला दत्तांचं शिखर दिसतंय, त्याच्या पाठीमागे आपल्याला आमच्या शिखर दिसतंय. सगळे व्हिडिओ आज कव्हर करायचे होते कारण इथं आपल्याला खूप चांगली माहिती मिळाल्यामुळे आपण इथं जास्त वेळ घालवला. ते व्हिडिओ तुम्हाला पुढील पार्टीमध्ये दिसतील. आजचा हा आपला माहूरगडचा रेणुका मातेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच.